नमस्कार. आज आपण भरल्या ढेमशाची भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत. अगदी मोजक्या साहित्यामध्ये मस्त अशी गावरान चवीची चमचमीत आणि झणझणीत ही भाजी बनवून तयार होते. या भाजीला ढेमसे, टिंडे किंवा दिलपसंद अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. भरल्या ढेमशाची भाजी तयार करण्यासाठी इथे मी 6 ढेमसे घेतलेले आहे. स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतलेले आहे. या भाजीसाठी ढेमसे घेत असताना एकसारख्या आकाराचे छान छोटे असे निवडून घ्यायचे. त्यानंतर ते मस्त असे कोवळे असतील, ताजे असतील असेच निवडून घ्या. त्यानंतर ढेमशाचा जो वरचा आणि खालचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक ढेमशाला आपल्याला अशा 2 चिरा पाडून घ्यायच्या आहेत. मधोमध अशा मी 2 चिरा पाडून घेतलेल्या आहे. आपण नेहमी भरले वांगे करताना जशा चिरा पाडून घेतो तशाच पद्धतीने 2 चिरा पाडून घेतल्या आणि आतून ढेमशाला काही कीड तर नाही याची खात्री करून घ्यायची. 6 ढेमसे अशा पद्धतीने मी इथे कट करून घेतलेले आहे. आता ढेमशामध्ये भरण्यासाठी इथे आपल्याला मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट, अगदी चिमूटभर इथे मी हळद घेतलेली आहे, पाव चमचा धणे पावडर घेतलेली आहे, चवीसाठी मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर अगदी चिमूटभर इथे मी आमचूर पावडर घालते आहे. याऐवजी तुम्ही लिंबूचा रससुद्धा वापरू शकता. आणि अगदी चिमूटभर इथे मी गरम मसाला घेतलेला आहे. आता यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आणि तेलासोबत हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. जर तुम्ही इथे लिंबूचा रस वापरणार असाल तर तुम्हाला तेल वापरण्याची गरज नाही, कारण लिंबाच्या रसासोबत सुद्धा मसाले व्यवस्थित मिक्स होतात. आता हा तयार करून घेतलेला मसाला आपल्याला प्रत्येक ढेमशामध्ये व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे. थोडा थोडा मसाला असा भरल्यामुळे या ढेमशांना छान अशी चव येते आणि खाताना सुद्धा हे ढेमसे छान स्वादिष्ट लागतात. आता सर्व ढेमशांमध्ये असा हा मसाला मी भरून घेतलेला आहे. आपण पुढची तयारी करू तोपर्यंत हे ढेमसे आपल्याला असेच मसाल्यामध्ये मुरत ठेवायचे आहे. जो थोडासा मसाला शिल्लक आहे हा नंतर तुम्ही भाजीमध्ये वापरू शकता. त्यानंतर थोडासा आपल्याला मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे. एक छोटी वाटी भरून भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे. त्यानंतर एक छोटी वाटी भरून इथे सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. छोटासा तुकडा आल्याचा आहे. त्यानंतर भाजीला सुंदर असा रंग यावा म्हणून 1 चमचा इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. 2 चमचे अगदी गच्च भरून हे रोजचं रेग्युलर तिखट घेतलेलं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. चवीसाठी मीठ घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा भरून इथे मी धणे पावडर घेते आहे. त्यानंतर अर्धा चमचा इथे मी गरम मसाला सुद्धा वापरलेला आहे. गरम मसाला घालत असताना तो भाग शूट झाला नाही. हे बघा इथे गरम मसाला सुद्धा घातलेला आहे. त्यानंतर साधारण पाव चमचा इथे मी हळद घातली आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये छान असं जाडसर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता थोडंसं असं जाडसर किंवा रवाळ असं हे मी दळून घेतलेलं आहे. मसाला रेडी झालेला आहे आणि आता भाजी तयार करण्यासाठी गॅसवर कढईमध्ये 1 मोठा चमचा भरून तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता हे तेल खूप जास्त कडकडीत असं गरम होऊ द्यायचं नाही. हलकंच गरम झालं की लगेचच यामध्ये हे मसाल्यासोबत मॅरिनेट करून घेतलेले ढेमसे ठेवायचे आहे. कट लावून घेतलेली जी बाजू आहे ती वरच्या दिशेने ठेवा, म्हणजे मसाला जो आहे तो जळणार नाही, करपणार नाही. आता गॅसची फ्लेम कमी ठेवायची, वरून झाकण ठेवून द्यायचं आहे आणि साधारण मिनिटभर आपल्याला हे ढेमसे असे तेलावर शेकून घ्यायचे आहे. मिनिटभरानंतर झाकण काढून घेतलं आणि आता हे ढेमसे थोडेसे खालीवर करून घ्यायचे. त्यानंतर आता पुन्हा यावर आपण झाकण ठेवणार आहोत. पुढच्या 1-2 मिनिटासाठी अजून आपल्याला हे ढेमसे असेच छान तेलावर शिजवून घ्यायचे आहेत. हे बघा आता पुन्हा 1-2 मिनिटानंतर झाकण मी काढून घेतलं. थोडे ढेमसे असे हलवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे अर्धवट अशी शिजवून घ्यायचे आहे. थोडा वेळ तेलावर परतून घेतल्यानंतर आता यावर अशी एखादी खोलगट प्लेट किंवा असं परात ठेवायचं आणि वरून पाणी ठेवायचं आहे. साधारण अर्धा ग्लास मी पाणी ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि आता हे वाफेचं जे पाणी आहे यावरच हे ढेमसे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. तर साधारण मिनिटभरानंतर मी झाकण काढून घेतलं आणि ढेमसे पुन्हा असे खालीवर करून घ्यायचे आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो मी इथे घालते आहे. तर इथे साधारण 4 ते 5 चमचे मी हा मसाला घातलेला आहे आणि आता मसाल्यासोबत व्यवस्थित हे ढेमसे खालीवर असे हलवून घेऊया. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची. मसाला घातल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवा, म्हणजे घातलेला जो मसाला आहे हा जास्त करपणार नाही.
थोडा वेळ तेलावर व्यवस्थित हे ढेमसे शिजवून घ्यायचे, म्हणजे आपण जो मसाला घातलेला आहे तो सगळ्या ढेमच्यासोबत मस्त असा मुरतो आणि भाजी छान चविष्ट तयार होते. आणि आता व्यवस्थित असे हे ढेमसे हलवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर परातावर जे पाणी ठेवलेलं होतं ते छान गरम आहे, त्यामुळे मी तेच पाणी इथे वापरते आहे. आता या भाजीमध्ये रस्सा तुम्हाला कितपत हवा आहे, किती घट्ट किंवा किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता. पाणी घातल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवायची, झाकण ठेवून छान अशी ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर हे बघा, पुढच्या 5 ते 7 मिनटं झाकण ठेवून अशी व्यवस्थित ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता भाजीला मस्त अशी तरी आलेली आहे, रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. तुम्हाला भाजी यापेक्षा जास्त रस्सेदार हवी असेल तर तुम्ही गरम पाणी यामध्ये वाढवू शकता. आणि आता हे ढेमसे कसे शिजले ते सुद्धा एक वेळा चेक करून बघू. हे बघा, अगदी छान असं हे सॉफ्ट झालेलं आहे ढेमसं आणि मस्त असं शिजलेलं आहे. आणि अशा पद्धतीने छान अशी गावरान चवीची ही ढेमशाची भाजी बनवून तयार झालेली आहे. ढेमशाची नेहमी सुकी भाजी करण्यापेक्षा असा काहीतरी वेगळा प्रकार केला तर घरातले सुद्धा आवडीने खातात. आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त अशी ही गावरान पद्धतीने भरल्या ढेमशाची भाजी बनवून तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही डब्यासाठी सुद्धा बनवू शकता, पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत एन्जॉय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, ऑलवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.